नमस्कार मंडळी, कोकणातील आपल्या ह्या स्वर्गीय प्रवासामध्ये मी गेल्या 2 दिवसापासून दापोलीपासून जवळ असलेल्या कोलथरे ह्या एका सुंदर गावी आलेलो आहे। आणि नेहमीप्रमाणे आपण कोकणात आल्यानंतर समुद्र किनारे फिरतो, इथल्या मंदिरांमध्ये जातो आणि इथलं सृष्टी सौंदर्य अनुभवतो। तर हे सर्व अनुभव घेत असताना मी सकाळी जेव्हा ह्या कोलथरेच्या समुद्रकिनारी फेरफटका मारायला आलो त्यावेळेस मला काही नवीन गोष्टी दिसल्या आणि त्याची मी दिवसभरात इथल्या स्थानिक लोकांकडून काही माहिती घेतली। तर त्या माहितीतनं मला असं कळालं की आपल्या सर्वांना जसं माहीत आहे की वेळच इथं कासव संवर्धनाचं काम होतं, तर त्याच धर्तीवर कोलथरेमध्ये सुद्धा कासव संवर्धनाचं काम होतं। तुम्ही इथं माझ्या मागे बघू शकत असाल तर हे कासवांच्या अंड्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी हे नेट लावून जागा बनवलेली आहे। मादा कासव इथं साधारणतः नोव्हेंबर ते जानेवारीच्या पिरियडमध्ये येऊन एका वेळेस 90 ते 100 अंडी देतात आणि त्या 90 ते 100 अंड्यांमधनं साधारणतः 30 ते 40 अंड्यांमधनंच पिल्लं बाहेर येतात आणि त्या 30 ते 40 पिल्लांमधनं समुद्रात सोडल्यानंतर 1 किंवा 2 कासव जिवंत राहतात। एवढ्या कमी प्रमाणात ही कासव जी प्रजाती आहे ती लुप्त होत चाललेली आहे। तर कोलथरेमध्ये सुद्धा गेल्या काही वर्षांपासून हे अत्यंत चांगलं काम केलं जातं कासवांच्या अंड्यांचं संवर्धन। तर ही एक चांगली आणि नवीन वेगळी माहिती होती की जी आपल्या प्रेक्षकांना मला द्यावीशी वाटली। त्यासाठी मी ह्या व्हिडिओमार्फत आपल्या प्रेक्षकांना ही माहिती देतोय। तर तुम्ही पण जर कधी कोलथरेला कोकणामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने आला तर इथल्या स्थानिक लोकांना तुम्हाला जर उत्सुकता असेल तर तुम्ही कासवांच्या संवर्धनाबद्दल माहिती घेऊ शकता। कोलथरेमध्ये काही कासव मित्र पण आहेत किंवा काही निसर्गप्रेमी किंवा काही स्थानिक लोकांना याची माहिती आहे। ही माहिती घेऊन तुम्ही ह्या कासव संवर्धनाबद्दल अजून समजून घेऊ शकता। असं आहे हे कोलथरेमधले कासव संवर्धनाच्या रिलेटेड मला नवीन कळालेली माहिती कासव संवर्धनाची। नमस्कार।